म्हणूनच मी मराठा समाजाला वारंवार सांगतो, या जे-आरमध्ये खूप ताकद आहे. 40-50 वर्ष लागली हा जे-आर निघण्यासाठी. आणि हे जर एवढं सोपं असतं आरक्षण आणि जे-आर, तर मराठा समाजाचं मागच कल्याण झालं असतं. हे सोपं नव्हतं. गरिबांच्या मारला करोडो मराठ्यांच्या पोराला लढावं लागलं, तेव्हा मिळालाय. आणि याच्यावरून समजून घ्या, आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघतात. नाशक्यांपासून सावध राहा, गैरसमज करून घेऊ नका. नसता समाजाचा नाश होईल त्यांचं ऐकून. तुम्ही समजून घ्या. ज्या अर्थी हे कोर्टात जायला तयार झाले आहेत, जे-आर बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले, तर याचा अर्थ ही जे-आर मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य, पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे. म्हणून यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या. त्याला कोलून लावणार आहेत, कारण तो का सरकारचा बाप नाही. त्याचंच ऐकायला. त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या. सरकारने हेराफेरी करायची नाही. जर का हेराफेरी केली ना, रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला. जो जी आर सरकारने काढला, उपसमितीने काढलाय, तो परस्पर काढला गेला आहे असा आरोप त्यांनी केला. परस्पर कसं काय करते? कॅबिनेटने काढला, राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला. का त्यांना अक्कल नाही? तुला अक्कल येऊ एकट्याला? तुला शहाणा लागून गेला. 1.5 छटाक पुस्तकं वाचली म्हणजे काय लय शहाणा झाला का तू? तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती आहे? म्हणून तुला जे कळतं बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही, शिंदे साहेबाला अक्कल नाही, अजितदादाला अक्कल नाही, सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही. तुला एकट्यालाच लय अक्कल होय. बे अक्कल सगळ्या दुनियाचं सगळं नाश करून ठेवला, सरकारचा सुद्धा, इथं ओबीसी मराठ्याचा सुद्धा. तू म्हणशील तसेच कायदे बनवायचे काय इथून पुढं आता? तू म्हणशील तसं सरकारचा बाप व्हायला लागला काय? याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी, याला ठेवलं नाही पाहिजे. नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून टाकेल. कारण एकटा वेटीच धरायला लागलाय सरकारला. म्हणजे ह्यो काय सरकारचा मालक झाला का? मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला. आणि सरकारने ऐकू नये. आमच्या याच्यात अजिबात जे-आरमध्ये हेराफेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता. पुढचा काळ मग परत म्हणू नका. आता विदारक परिस्थिती झाली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.